कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Sorry, I'm sorry. Really sorry. खूप मोठी चूक झाली. श्रीकांत यांना सांग, हे खरं आयुष्य आहे, शूटिंग नाही। इथे ऍक्टिंग करायची काय गरज आहे या इंटरनॅशनल मॉडेलला? आणि आपल्या घरात काय करतायत? हे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण, जिचं नाव उद्योग विश्वात आदरानं घेतलं जातं, जिच्या कंपनीच्या जोरावर हजारो कुटुंब चालतात, त्या अहिल्यादेवी किर्लोस्करचं घर आहे। बघितलंस आदित्य, सासू मॉमला किती त्रास होतोय ते। एका दिवसातच त्यांनी तुला परका मानलंय। Just look at her. She's going through an emotional trauma. I can't see her like this. आदित्य, तू ना हे शूट करण्याआधी एकदा विचार करायलाच हवा होतास। वहिनी, मी पण होते तिथे। मी किती वेळेला अडवलं त्याला, पण आदित्य माझं ऐकतच नव्हता। उलट आदित्य आणि प्रीतम मिळून मला रागावले, म्हणाले आम्ही आमच्या आईला सांगू, तुम्ही यात मध्ये पडू नका। मला इतकं वाईट वाटलं। आदित्य मला असंही म्हणाला की ही पारू आहे ना। पारू वाटलंच होतं मला। आदित्य, मी म्हणलं ना, तू खूप चांगला सर आहे, तू खूप भोळा आहेस। पारूसाठी हे सगळं केलंस ना? या शूट मधून पारूला 4 पैसे मिळतील म्हणून तू हे वागलास। पण अरे, हे सगळं करण्याआधी एकदा, ऍटलीस्ट एकदा सासू मॉमला विचारलं असतंस तर बरं झालं असतं ना। परमिशन नाही घेतलीस, ओके फाईन, पण शूट झाल्यानंतर तरी जे काही घडलं ते सगळं जाऊन सासू मॉमला सांगायला हवं होतंस ना तू। आणि प्रीत, तू तरी किमान येऊन मला सांगायचं होतंस। हे बघ, आपण काही दिवसात लग्न करणार आहोत, होणारी बायको आहे मी तुझी, या घराची होणारी सून आहे। तुला माझ्यापासून कुठलेही सिक्रेट्स लपवण्याची काय गरज आहे आता? वहिनी, मी पण खूप अडवलं आदित्यला, खूप म्हणजे खूप। एक वेळ तर अशी आली की मी आदित्यच्या पाया पडले, म्हणाले की फोन कर वहिनींना, फोन कर, वाटलं तर मी करते, पण माझं कोणीही काहीही ऐकलं नाही हो। ही मूर्ख बाई तोंड मिटून गप्प बसली तर जास्त बरं होईल। वहिनी, मला काय वाटतंय माहितीये का, हे सगळं ना या मारुतीने आणि पारूने केलंय। हो, त्यांना आधीपासून माहिती होतं हे सगळं। हे बघा, मला मान्य आहे तुमचा खूप विश्वास आहे यांच्यावर, पण यांचा आहे का तुमच्यावर? नाही।
तुम्ही तर भाऊ मानताय मारुतीला, पण यांनी काय केलं? एका भावाने आपल्या बहिणीचा विश्वासघात केला. नाही नाही नाही, आईला मॅडम मला माफ करा. मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. माहित नव्हतं तर मग आज त्या अवॉर्ड फंक्शनला तू तुझ्या मुलीसोबत हौसेने आला कसा रे? हा, मी सांगते ना वहिनी, या बाप लेकीचा काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. आपल्या आदित्यला नादी लावायचं आणि ही किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हडप करायची. नाही मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, माझा जीव गेला तरी हे असले वंगाळी विचार माझ्या डोक्यात येणार नाहीत. अहो, माझी लायकी पण नाही असे विचार डोक्यात घ्यायची. खरंच मी कुणाचा विश्वासघात केला नाही. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. बारम, यात तुझी काय बी चूक नाही. तू अजिबात बोलू नको, तुला सांगत होतो. तरुण मुलगी आहे, लग्न जमलंय तिचं. होणाऱ्या जावयासमोर तिच्यावर हात उगारणार आहेस का तू? मग काय करू श्रीकांत सर? मी सांगा ना, काय करू? आजपर्यंत जिचा मला अभिमान होता, तिनं आज हा दिवस दाखवला. बार असं नको ना बोलू तू. मला खरंच यातलं काही बी मी मुद्दाम नाही केलं बा. पारू, तुझ्या वडिलांना त्रास होतोय हे बघून तुला वाईट वाटतंय ना? मग माझ्यापासून हे सगळं लपवताना मला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा काय वाटेल याचा विचार नाही केला? देवी आई म्हणतेस ना मला? मग या देवी आईची तुझ्या मनात हीच किंमत आहे? आमच्या घरची सेवा केलीस, आम्हाला माया लावलीस, आमच्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही केलीस. मग ते सगळं काय होतं? नाटक? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.